मित्रांनो गुड मॉर्निंग. तर सीधी बात नो बकवासमध्ये आज मी घेऊन आलेलो आहे माहुल म्हाडा कॉलनीची काही परिस्थिती. काल कामावरनं घरी गेलो, उशीर झाला होता, मला 8-9 वाजले होते. बघितलं की तरी पण रिपेरिंगचं काय काम होतं ते चालू होतं. रस्ता रिपेरिंग, केर कचरा करणे, जे रस्त्यावरती काट लावतात, बिझनेस लावतात, त्यांना पळवापुळी चालू होती. आता परत सकाळी उठून आलो मी कामावर, तरीही ते काम चालूच होतं. तर ही एकाकी एवढी घाई कशाला, हाच एक प्रश्न पडलेला आहे. असं ऐकण्यात आलेलं आहे की काही बिल्डिंगमध्ये BMC वर्कर राहायला येणार आहेत, त्यांनी ते रूम विकत घेतलेले आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे, माहुल म्हाडा कॉलनी काय असं म्हणायला गेलं तर वाईट नाही आहे, पण ही कामं जी आहेत करणारी BMC ह्यांनी नीट लक्ष दिलं. कितीतरी अशा बिल्डिंग आहेत, टोटल 70 ते 72 बिल्डिंग आहेत, पण गळती भरपूर आहे, पाणी वेस्ट होतं, हजारो लिटर पाणी वेस्ट होतं. ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ड्रेनेजकडे लक्ष देण्याचं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच इथे राहायला या आणि हे सगळं काम करून घ्या BMCकडनं. ठीक आहे, BMC पैसे देते, पण जे की काही ठेकेदार आहेत त्यांचं काम व्यवस्थित करत नाही आणि जे अधिकारी आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यामुळे ही परिस्थिती माहुल म्हाडाची आज झालेली आहे. साध्या झोपडपट्टीमध्ये 5,000 रुपयेमध्ये रूम भेटत नाही, तर इथे आमच्या माहुल म्हाडामध्ये संडास बाथरूम आतमध्ये असलेल्या 1 RK मध्ये 5,000 रूम भेटत आहेत. कोणतीही परिस्थिती अशी झालेली आहे. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.